गुड मॉर्निंग फ्रेंड. आज आपण सोल्युशन ह्या चॅप्टरचं पुढचा पॉईंट बघणार आहोत. कोलॅगेटिव्ह प्रॉपर्टी ऑफ नॉन इलेक्ट्रोलाइट सोल्युशन. कोलॅगेटिव्ह प्रॉपर्टीज हा मुद्दा जो आहे आपण समजून घेऊ. आणि नॉन इलेक्ट्रोलाइट काय आहे, तुम्ही खडके सरांनी घेतलेलं इलेक्ट्रोकेमिस्ट्री चॅप्टर आहे, त्याच्यामध्ये इलेक्ट्रोलाइट काय आणि नॉन इलेक्ट्रोलाइट काय हे मुद्दे तुमचे तिथं झालेले असेल. तर एक वेळ सांगतो तुम्हाला, इलेक्ट्रोलाइट सोल्युशन म्हणजे काय, की असं सोल्युशन की ज्या सोल्युशनमधून जर आपण इलेक्ट्रिसिटी पास केली तर ती त्या सॉल्व्हंटपेक्षा जास्त असणार आहे, त्याला आपण इलेक्ट्रोलाइट सोल्युशन म्हणणार. आणि नॉन इलेक्ट्रोलाइट सोल्युशन म्हणजे काय, की त्या सॉल्व्हंटची जी इलेक्ट्रिसिटी कंडक्ट करण्याची ॲबिलिटी आहे ती सोल्यूट ॲड केल्यानंतर सुद्धा सेम राहते, त्याला आपण इथं नॉन इलेक्ट्रोलाइट सोल्युशन म्हणणार. आता मुद्दा आपला हा आहे की कोलॅगेटिव्ह प्रॉपर्टी म्हणजे काय ते समजून घ्यायचा. काय कोलॅगेटिव्ह प्रॉपर्टी, तर लक्षात घ्या, द फिजिकल प्रॉपर्टी. आता ही कशी प्रॉपर्टी, तुमची फिजिकल प्रॉपर्टी ऑफ सोल्युशन दॅट डिपेंड्स ऑन नंबर ऑफ सोलिड पार्टिकल नॉट ऑन देअर नेचर आर कॉल्ड कोलॅगेटिव्ह प्रॉपर्टी. ओके, यांनी काय सांगितलं की जी फिजिकल प्रॉपर्टी तुमची सोल्युशनची आहे ती सोल्युशनची फिजिकल प्रॉपर्टी ती नंबर ऑफ सोलिड पार्टिकलवरती डिपेंड करते, नॉट ऑन देअर नेचर. याचं एक एक्झाम्पल आपण इथं बघू. सपोज तुम्ही चहा बनवत आहेत, तर चहाचा गोडवा हा कशावरती डिपेंड करणार आहे, की तुम्ही साखर त्याच्यामध्ये किती प्रमाणामध्ये ॲड करताय त्याच्यावरती डिपेंड करणार आहे. ह्या गोष्टीवर डिपेंड नाही करणार की साखर तुमची दळलेली साखर आहे, पिठी साखर आहे का, रेशनमधली आणलेली बारीक साखर आहे किंवा जाड क्रिस्टल असलेली साखर आहे किंवा खडी साखर आहे, याच्यावरती डिपेंड करणार नाही. तर ती कशावरती डिपेंड करतात, तुम्ही किती प्रमाणामध्ये साखर टाकलेली आहे त्याच्यावरती ती चहाचा गोडवा तुमचा डिपेंड करणार आहेत. ह्याच जी काही प्रॉपर्टी, ह्या प्रॉपर्टीला आपण काय म्हणतो, सोल्युशनच्या कोलॅगेटिव्ह प्रॉपर्टी म्हणणार. ओके, तिथं देर आर 4 टाईप्स ऑफ कोलॅगेटिव्ह प्रॉपर्टी. विच वन, तर लक्षात घ्या, कोलॅगेटिव्ह प्रॉपर्टी पहिली आहे तुमचं लोअरिंग ऑफ वेपर प्रेशर आहे. लोअरिंग ऑफ वेपर प्रेशर ही पहिली प्रॉपर्टी, याला वेपर प्रेशर लोअरिंगसुद्धा आपण म्हणू शकतो. दुसरं इलिव्हेशन ऑफ बॉइलिंग पॉईंट आहे, बॉइलिंग पॉईंट इलिव्हेशन असं सुद्धा आपण म्हणू शकतो आपण त्याला. तिसरं आहे डिस्पर्शन ऑफ फ्रीजिंग पॉईंट किंवा फ्रीजिंग पॉईंट डिफर्शन असं सुद्धा आपण म्हणू शकतो. आणि चौथं आहे तुमचं ऑस्मॅटिक प्रेशर आहे. तर एक एक प्रॉपर्टी आपण इथं 1 बाय 1 डिटेलमध्ये डिस्कस करणार आहोत. 4 प्रॉपर्टी आहेत, एका लेक्चरसाठी एक प्रॉपर्टी तुमची असणार आहेत. आज आपण इथं लोअरिंग ऑफ वेपर प्रेशर ह्या प्रॉपर्टीला ॲक्च्युली सुरुवात करणार आहोत. वेपर प्रेशर लोअरिंग. ओके, आता याच्यामध्ये वेपर प्रेशर हा एक शब्द आलेला आहे, वेपर प्रेशर हा शब्द आहे. वेपर प्रेशर म्हणजे नेमकं काय तर आपण इथं समजून घेऊ. वेपर प्रेशर, एक कंटेनर आपण इथं कन्सिस्ट करू. ह्या कंटेनर तुमच्या त्याच्यामध्ये लिक्विड घेतलेलं आहे आणि ह्या कंटेनरवरती काय केलं, तुम्ही इथं एक लीड ठेवलेली आहे, झाकून ठेवलेलं आहे त्या कंटेनरला. आणि तुम्ही याला खालून काय करताय, हीट देत आहेत, हीट सप्लाय करतात. तर हे जे काही वॉटर आपलं जे काही मॉलिक्युल्स असतील ते मॉलिक्युल्स इव्हॉपरेट व्हायला सुरुवात होतील. आणि हे इव्हॉपरेट झाल्यानंतर सुरुवातीला इव्हॉपरेशन रेट तुमचा जास्त असेल आणि कंडेन्शन रेट हा तुमचा कमी असेल, जे मागच्या वर्षी आपण स्टेट्स ऑफ मॅटरमध्ये समजून घेतलेलं आहे. तर एक स्टेज असेल की जिथं तुमचं वेपर फॉर्म होणाऱ्या वेफर्स आणि त्या वेफरचं पाण्यामध्ये पुन्हा त्या लिक्विडमध्ये रूपांतर होणं हे प्रमाणसारखं असेल. त्यावेळेस त्या व्हेपर्स करणं त्या सरफेसच्या जे काही लिक्विड सरफेस असेल त्या लिक्विड सरफेसवरती काय केलं जाईल, तिथं प्रेशर एक्झर्ट केलं जाईल. त्या एक्झर्ट झालेल्या प्रेशरला व्हेपर्सकडनं प्रेशर एक्झर्ट झालेलं आहे, कुठे झालेलं आहे, ते त्या सरफेसवरती झालेलं आहे ॲट इट्स इक्विलिब्रियम. तर त्याला आपण काय म्हणतो, वेपर प्रेशर म्हणणार. इन शॉर्ट असं सांगतो तुम्हाला थोडक्यात काय, द प्रेशर एक्झर्टेड बाय वेपर्स ॲट इट्स इक्विलिब्रियम ऑन सरफेस ऑफ द लिक्विड इज कॉल्ड वेपर प्रेशर. ओके, हा मुद्दा आहे. पुढे मी तुम्हाला याच्यावरती क्लिअर डिटेलमध्ये घेणार आहोत, डिस्कस करणार आहे. त्याच तो मुद्दा आपण इथं बघू. पण वेपर प्रेशर लोअरिंग म्हणजे नेमकं काय तर समजून घ्या आपण इथं. बघा, त्यांनी सांगितलेलं वेपर प्रेशर काय येतं इथं, वेन अ लिक्विड इन अ क्लोज कंटेनर इज इन इक्विलिब्रियम विथ इट्स वेपर, द प्रेशर एक्झर्टेड बाय वेपर ऑन लिक्विड इज इट्स वेपर प्रेशर. बघा काय सांगितलं त्यांनी, द प्रेशर एक्झर्टेड बाय वेपर्स ऑन द लिक्विडच्या सरफेसवरती होणार आहे.
इज इट्स वेपर प्रेशर. त्याच्या काय असणार तुमच्या इथं वेपर प्रेशर असणार आहे. मग काय कंडिशन दिली त्यांनी? कंडिशन काय दिलेली आहेत की लिक्विड जो क्लोज कंटेनर तुमचा असला पाहिजे, तो हवाबंद जो काही वेसल आहे तो असला पाहिजे, तुमचा कंटेनर असला पाहिजे. आणि त्या ज्या लिक्विड्स आहेत त्याच्या इक्विलिब्रियममध्ये असलं पाहिजे. त्या वेपर जे काय असतील त्या इक्विलिब्रियममध्ये, लिक्विडच्या इक्विलिब्रियममध्ये असायला पाहिजे. ही एक कंडिशन त्यांनी दिलेली आहे त्याच्यामध्ये. ठीक आहे. पुढे काय सांगितलं त्यांनी बघा, द वेपर प्रेशर ऑफ सॉल्वंट इज लोअर्ड बाय डिझॉल्विंग नॉन व्होलाटाईल सोल्यूट इन टू इट. ओके. आता यांनी काय सांगितलं की या जे काही वेपर प्रेशर आहेत, ह्या वेपर प्रेशर, आता इथं एक्झाम्पल आपण इथं घेऊ, काय आहे ते एक्झाम्पल समजून घेऊ. सपोज असं कन्सिडर करू आपण की सारखे दोघं सारख्या प्रमाणामधले इथं तुमचं काय आहे, हे वॉटर आहे, आपण असं कन्सिडर करू. वॉटर, हिअर इट इज वॉटर. आणि याच्यावरती ह्या फक्त पाणी आहेत, फक्त पाणी आहेत. आणि हे त्या सरफेसवरती वॉटरचे ड्रॉपलेट्स आहेत, हे वॉटर मॉलिक्युल्स आहेत असं आपण समजू. हा दुसरा आहे, याच्यामध्ये आपण वॉटर प्लस साल्ट मिक्स करू. काय तुमचं वॉटर प्लस साल्ट आहे याच्यामध्ये. आता काय झालं की ह्या सरफेसवरती जसं तुमचे वॉटर मॉलिक्युल्स होते, तसंच इथं काही प्रमाणामध्ये हे सोल्यूट पार्टिकलसुद्धा आलेले आहेत, म्हणजे साल्ट आलेले आहेत. हा जे काही आहे हा साल्ट आहे. ठीक आहे. आणि हे वॉटर मॉलिक्युल आहेत. आता काय होईल, ज्यास वेपर्स फॉर्म होतात तिथे वेपर्स फॉर्म होत आहेत. इथं लक्षात घ्या, इथं तुमचे वेपर्स फॉर्म व्हायला सुरुवात झाली, ह्या वेपर्समध्ये कन्वर्जन झालं. त्यास हा खालचा जो काही मॉलिक्यूल आहे तो मॉलिक्यूल त्या सरफेसवरती येणार. ठीक आहे. इथेही तसंच पद्धतीनं हा वेपर्स वर गेला, ह्या मॉलिक्यूलचं जर वेपरायझेशन झालं तर खालचा मॉलिक्यूल येणार. मात्र जर हा मॉलिक्यूलचं वेपरायझेशन होणार नाही, ह्या मॉलिक्यूलचं वेपरायझेशन होणार नाही. ह्या मॉलिक्यूलचं वेपरायझेशन झालं नाही म्हणजे जो काही खालचा वॉटर मॉलिक्यूल आहे तो खालचा वॉटर मॉलिक्यूल तिथे येणार नाही. तो वॉटर मॉलिक्यूल तिथं आला नाही म्हणजे ऑब्वियसली जी काही तुमची व्हेपर प्रेशर आहेत, त्या व्हेपर प्रेशर जे फॉर्म होण्याचा रेट आहे, रेट ऑफ वेपरायझेशन, तो तुमचा डिक्रीज होणार आहे. त्याला काय नाव येतं, लोअर्ड ऑफ वेपर प्रेशर. याला काय नाव येतं, लोअर्ड ऑफ वेपर प्रेशर. काय सांगितलं त्यांनी, वेपर प्रेशर ऑफ सॉल्वंट इज लोअर्ड बाय डिझॉल्विंग अ नॉन व्होलाटाईल सोल्यूट इन टू इट. अशा पद्धतीने त्यामध्ये डिझॉल्व करून, नॉन व्होलाटाईल सोल्यूट डिझॉल्व करून त्याचा रेट जो आहे वेपरायझेशनचा तो आपण इथं कमी करू शकतो. ओके. मग इफ P10 इज द वेपर प्रेशर ऑफ प्युअर सॉल्वंट. तो प्युअर सॉल्वंट होतो, फक्त ए जी काही डायग्राम होती आपली त्या ए डायग्राम म्हणजे काय, तुमचं वेपर प्रेशर ऑफ प्युअर सॉल्वंट. अँड P1 इज द वेपर प्रेशर ऑफ सॉल्वंट अबाव द सोल्युशन. म्हणजे सोल्युशनमध्ये असलेलं जे काही तुमचं सोल्युशन आहे त्या सोल्युशनचं वेपर प्रेशर आपण इथं सांगू, जो वॉटर प्लस साल्टचा आहे तो विचार करू. मग आता यांनी काय सांगितलं की P1 इज लोवर्ड, तो कमी झालेला आहे. P1 हा वेपर प्रेशर जो आहे तो तुमचा कमी झालेला आहे, डिक्रीज झालेला आहे तो. ठीक आहे. रेट कमी झालेला आहे तो. रेट कसा कोणाचा जास्त आहे, तर P10चा जास्त आहे. P10चा रेट जास्त आहे म्हणून काय म्हणलं तर P1 इज लेस दॅन P10. ओके. म्हणजे इथं तुमचे P10चं वेपर काय आहे ते रेट हा जास्त आहेत असं त्याचा अर्थ आहे. हा जो काही डिफरन्स आहेत, आता ॲक्च्युली इथं मी ज्यावेळेस याच्यामध्ये पाहिलं माझ्या लॅपटॉपमध्ये, तर इथं P दिसत होता, तिथं क्वेश्चन मार्क आलेला आहे. इथं आता सपोर्ट करत नसेल तर एखाद्या वेळेस मोबाईलचे सिस्टम त्याला सपोर्ट करत नसेल, म्हणजे ॲक्च्युली ह्या काय तुमचं तर डेल्टा P इज इक्वल टू P10 मायनस P1 हा झालेला आहे. तुम्हाला याला म्हणायचं आपण इथं लोअरिंग ऑफ वेपर प्रेशर म्हणायचं. याला काय म्हणायचं तर डेल्टा पी इज अ डिफरन्स आहे. तो डिफरन्स आहे. कशामधला डिफरन्स येतो, P10 मायनस P1. ठीक आहे. P10 हा तुमचा ग्रेटर आहे P1पेक्षा. P10 काय तुमचं ॲक्च्युली वेपर प्रेशर ऑफ प्युअर सॉल्वंट आहे आणि P1 काय तुमचं इथं वेपर प्रेशर ऑफ सोल्युशन आहे. आलं लक्षामध्ये. हे अतिशय महत्त्वाचा मुद्दा आहे, आपल्याला वारंवार तो येणार आहे, तो पुढे लक्षात घ्या तुम्ही. पुढे काय सांगितलं त्यांनी
याच्या संदर्भामध्ये रॉल्स लॉ काय म्हणतो, तर रॉल्स लॉ जो काही आहे तो तुमचा व्होलाटाईल सबस्टन्सच्या संदर्भामध्ये होता. तर रॉल्स लॉने काय सांगितलं तुम्हाला की त्या रॉल्स लॉने रिलेशन दिलेलं आहे. कशातलं रिलेशन दिलेलं आहे, तर वेपर प्रेशर ऑफ सोल्युशन अँड वेपर प्रेशर ऑफ प्युअर सॉल्व्हंट यांच्यात ते रिलेशन त्यांनी दिलेलं आहे रॉल्स लॉने. ते आपण मागे पाहिलेले आहेत, व्होलाटाईल सोल्यूटच्या संदर्भामध्ये पाहिलं, मागच्या लेक्चरला पाहिलं. आता बघा इथेही सांगितलं त्यांनी रॉल्स लॉ एक्सप्रेस द क्वांटिटेटिव्ह रिलेशनशिप बिटवीन वेपर प्रेशर ऑफ सोल्युशन अँड वेपर प्रेशर ऑफ सॉल्व्हंट. बघा काय सांगितलेलं आहे, रॉल्स लॉ एक्सप्रेस द क्वांटिटेटिव्ह रिलेशनशिप बिटवीन वेपर प्रेशर ऑफ सोल्युशन अँड वेपर प्रेशर ऑफ सॉल्व्हंट. हे महत्त्वाचा मुद्दा याच्यामध्ये आहेत. तर हा मुद्दा आपल्याला लक्षात घेणं गरजेचं आहे की वेपर प्रेशर सॉल्व्हंट आणि सोल्युशन यांच्यातलं रिलेशन दाखवते रॉल्स लॉ. मग काय आहे तो रिलेशन बघा, इन सोल्युशन ऑफ नॉन व्होलाटाईल सोल्यूट. आता आपण समजा एखादं सोल्युशन बनवतो आहे ज्यात तुमचा जो काही सोल्यूट आपण ॲड केलेला आहे तो नॉन व्होलाटाईल आहे. मग त्याच्यामध्ये काय राहिलं, तुमचं सॉल्व्हंट जो तो व्होलाटाईल आहेत. सो दॅट डिपेंड ऑन ओनली द लॉ इज ॲप्लिकेबल फॉर ओनली व्होलाटाईल सॉल्व्हंट, नॉट सोल्यूट. सोल्यूट पार्टिकलला तो ॲप्लिकेबल नसणार आहे, कारण सोल्यूट पार्टिकल तुमचा हा नॉन व्होलाटाईल आहे, त्याच्यामुळे तो त्याला ॲप्लिकेबल नाही. तर तो कशाला ॲप्लिकेबल आहे, इट इज ॲप्लिकेबल ओनली फॉर व्होलाटाईल सॉल्व्हंट. बघा त्यांनी काय सांगितलं, इन सोल्युशन ऑफ नॉन व्होलाटाईल सोल्यूट द लॉ इज ॲप्लिकेबल ओनली टू व्होलाटाईल सॉल्व्हंट. मग याच्यावरनं स्टेटमेंट येईल, स्टेटमेंट चेंज होईल. जे मागचं स्टेटमेंट केलं होतं पण त्याच्यामध्ये त्या स्टेटमेंटमध्ये चेंजेस होईल. काय स्टेटमेंट येते बघा, द वेपर प्रेशर ऑफ सॉल्व्हंट ओव्हर द सोल्युशन इज इक्वल टू वेपर प्रेशर ऑफ प्युअर सॉल्व्हंट मल्टिप्लाय बाय इट्स मोल फ्रॅक्शन. बघा एक मिनटं, काय सांगितलं त्यांनी, द वेपर प्रेशर ऑफ प्युअर सॉल्व्हंट वेपर प्रेशर ऑफ सॉल्व्हंट ओव्हर द सोल्युशन, ज्याला आपण कशाने दाखवलेलं तर P1ने दाखवलेले, कशाने दाखवले तर P1ने दाखवलेले. ओके, इज इक्वल टू काय सांगितलं, वेपर प्रेशर ऑफ प्युअर सॉल्व्हंट. वेपर प्रेशर ऑफ प्युअर सॉल्व्हंट काय तुमचं तर P10 ओके ऑफ सॉल्व्हंट मल्टिप्लाय बाय इट्स मोल फ्रॅक्शन. इट्स मोल फ्रॅक्शन म्हणजे x1 मल्टिप्लाय बाय इट्स मोल फ्रॅक्शन इन सोल्युशन. त्याचं सोल्युशनमध्ये असं मोल फ्रॅक्शन. ठीक आहे, हे इक्वेशन येतात. या इक्वेशनला आपण पुन्हा बघू, पुढच्या स्लाईडवरती येतं ते इक्वेशन येते बघा. P1 इज इक्वल टू P10 इंटू x1. ओके, दिस इज आवर इक्वेशन नंबर फर्स्ट. ह्या आपलं इक्वेशन नंबर 1 असणार आहे. आता बघा, अ प्लॉट ऑफ P1 वर्सेस x1 इज अ स्ट्रेट लाईन. बघा स्ट्रेट लाईन तुम्हाला दिसते, ही या ग्राफमध्ये दिसते तुम्हाला, ती स्ट्रेट लाईन आहे ॲज शोन इन फिगर. काय केलं आपण इथं, वेपर प्रेशर ऑफ सॉल्व्हंट वर्सेस x1, तुम्हाला तिथं स्ट्रेट लाईन दिसते, ती ओरिजिनमधून गेलेली. फॉर अ बायनरी सोल्युशन कंटेनिंग वन सोल्यूट. आता बायनरी सोल्युशन आहेत तुमचं. आता बायनरी सोल्युशन आहे म्हणजे तुमच्या त्याच्यामध्ये फक्त दोन कंपोनंट आहेत, एक सोल्यूट आणि सॉल्व्हंट आहेत. समजा आपण जर नंबर ऑफ मोल्स आपला याचा जर विचार केला, मोल फ्रॅक्शनचा विचार केला, तर आपला असं म्हणतो की x1 प्लस x2 इज इक्वल टू 1 असं म्हणतो. देअरफॉर असं म्हणू शकतो इथं x1 इज इक्वल टू 1 मायनस x2 असं म्हणतो. ऑर असंही म्हणू शकतो मी तर x2 इज इक्वल टू 1 मायनस x1. हे इक्वेशन जे आहेत, हे दोघं इक्वेशन मी कशावरनं लिहिले तर ह्या इक्वेशनवरनं लिहिले. तुम्ही म्हणणार सर हे केव्हा झालं, आपलं कुठं झालं, तर मागच्या वर्षी तुम्ही मोल फ्रॅक्शन नावाचा जे काही पॉईंट आहे तो पॉईंट तुम्हाला सोनोने सरांनी घेतलेला होता ऑनलाईन, तो त्यावेळेस तुमचा झालेला आहे. सो इफ यू रिमेंबर इट, तुम्हाला तो आठवत असेल तर मोल फ्रॅक्शन ॲक्च्युली काय, x1 काय तुमचा मोल फ्रॅक्शन आहे, x2 काय मोल फ्रॅक्शन आहे, काय मोल फ्रॅक्शन काय आपण बघू. अजून जर तुम्हाला आठवत नसेल तर त्याच्यावरती डिटेलमध्ये चर्चा करतो मी तुम्हाला पुढच्या पॉईंटमध्ये. ॲक्च्युअली मोल फ्रॅक्शन काय तुमचं, तर जे काही तुमचे कंपोनंट आहेत त्या कंपोनंटचं समजा तुम्हाला सोल्यूटचं नंबर ऑफ आपलं मोल फ्रॅक्शन पाहिजे, तर मोल्स ऑफ सोल्यूट डिवायडेड बाय टोटल मोल्स ऑफ द सोल्युशन. टोटल मग आपण बायनरी सोल्युशन आहे, मग त्याच्यामध्ये दोनच सॉल्व्हंट आहे, N1 प्लस N2 येईल आणि वरती तुम्हाला N2 येणार आहेत. अशा पद्धतीने आपण ते कॅल्क्युलेट करणार. सांगतो तुम्हाला अजून डिटेलमध्ये सांगतो. बघा पुढे काय, बघा त्यांनी काय सांगितलं पुढे, देअरफॉर P1 इज इक्वल टू P10 x1. आता ह्याच्यामध्ये आपण x1ची व्हॅल्यू पुटअप करू.
तो काय येईल तुमचा P1 इज इक्वल टू P10 इंटू 1 मायनस x2. आपण x1ची व्हॅल्यू त्याच्यामध्ये पुटअप केली. सो याला अजून आपण एलॉबरेट केलं तर काय आलं तुमचं P1 इज इक्वल टू P10 मायनस P10 इंटू x2 असं ते येतं. मग आता आपण ह्या इक्वेशनला रिअरेंज करू. रिअरेंज केलं म्हणजे हे इक्वेशन तुमचं काय तिथं बघा. त्या इक्वेशनला रिअरेंज केल्यानंतर P10 मायनस P1 इज इक्वल टू P10 इंटू x2. ओके. आता हा P10 मायनस P1 हे काय तुमचं इथं डेल्टा P आहे. हे काय तुमचं इथं डेल्टा P आहे. तो आपण मागच्या स्लाईडला बघितलं. ओके. मग डेल्टा P इज इक्वल टू काय आलं तुमचं इथं डेल्टा P इज इक्वल टू काय आलं तर P1 एकच मिनिट हां. डेल्टा P इज इक्वल टू P10 इंटू x2. मग आता हे कशावरती डिपेंड करते तुमचं तर ही व्हॅल्यू कशावरती डिपेंड करते तुमची या डेल्टा Pची लोअरिंग ऑफ पेपर प्रेशरची व्हॅल्यू कशावरती डिपेंड करते तर x2वरती डिपेंड करते. मग x2 काय तुमचं तर मोल्स ऑफ आपलं मोल फ्रॅक्शन आहे. कशाचे मोल फ्रॅक्शन आहे तर सोल्यूटचे मोल फ्रॅक्शन आहे. आणि सोल्यूटचं मोल फ्रॅक्शन कशावरती डिपेंड करणार आहे तर नंबर ऑफ सोल्यूट पार्टिकलवरती ते डिपेंड करणार आहेत. कशावरती डिपेंड करणार आहे सोल्यूट पार्टिकलवरती डिपेंड करणार आहेत. ठीक आहे. बघा दिसतंय आपल्याला बघा काय सांगितलं त्यांनी द इक्वेशन 1 डिफाईन्स P01 मायनस P1 ॲज डेल्टा P द लोअरिंग ऑफ वेपर प्रेशर. तो काय तुमचं लोअरिंग ऑफ वेपर प्रेशर आहे. ओके. देअरफॉर डेल्टा P इज इक्वल टू P10 इंटू x2 हे तुमचं इक्वेशन नंबर 2 आहेत. मग आता बघा यांनी काय सांगितलं तर इक्वेशन सेकंड शोज दॅट डेल्टा P डिपेंड ऑन x2 दॅट इज नंबर ऑफ सोल्यूट पार्टिकल. सो देअरफॉर लोअरिंग ऑफ वेपर प्रेशर इज काय सांगता येईल आपल्याला इथं इज अ कोलॅगेटिव्ह प्रॉपर्टी बिकॉज इट डिपेंड इट्स व्हॅल्यू डिपेंड ऑन the lowering of vapor pressure, the value of lowering of vapor pressure depend on number of solute particle. So it is colligative property. हा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा त्याच्यामध्ये लक्षात घ्या. देन रिलेटिव्ह लोअरिंग ऑफ वेपर प्रेशर. आता रिलेटिव्ह लोअरिंग ऑफ वेपर प्रेशर म्हणजे काय तुमचा तो रेशिओ आहे. कशाचा रेशिओ तुमचा लोअरिंग ऑफ वेपर प्रेशर. इट इज द रेशिओ ऑफ लोअरिंग ऑफ वेपर प्रेशर ऑफ सॉल्वंट डिवायडेड बाय वेपर प्रेशर ऑफ प्युअर सॉल्वंट. आता जे काही आपण लोअरिंग ऑफ पेपर प्रेशर कॅल्क्युलेट केलं लोअरिंग ऑफ पेपर प्रेशर काय कॅल्क्युलेट केलं आपण इथं बघा P10 मायनस P1 ओके इज इक्वल टू डेल्टा P हा तुमचा लोअरिंग ऑफ पेपर प्रेशर आहे. याला डिवायडेड बाय ज्यास आपण प्युअर सॉल्वंटने डिवाइड करतो त्याला वेपर प्रेशर ऑफ प्युअर सॉल्वंटने डिवाइड करतो म्हणजेच काय P10 ने ज्याला आपण त्याला डिवाइड करतोय तर हे झालं तुमचं रिलेटिव्ह लोअरिंग ऑफ वेपर प्रेशर. एका झालं तुमचं रिलेटिव्ह लोअरिंग ऑफ वेपर प्रेशर होते तुमचं. काय केलं आपण याच्यामध्ये जो काही डेल्टा P आहे त्या डेल्टा Pला फक्त कशाने डिवाइड करतो आपण इथं P10 डिवाइड करतोय. मग त्या लोअरिंग ऑफ वेपर प्रेशरचं कन्वर्जन कशामध्ये झालं इथं रिलेटिव्ह लोअरिंग ऑफ वेपर प्रेशरमध्ये. हा रिलेटिव्ह लोअरिंग ऑफ वेपर प्रेशर ऑल्सो कोलॅगेटिव्ह प्रॉपर्टी. हाऊ इट इज कोलॅगेटिव्ह प्रॉपर्टी त्याचा आपण इथं पुढे विचार करू. बघा काय सांगितलं दस रिलेटिव्ह वेपर प्रेशर द रिलेटिव्ह लोअरिंग ऑफ वेपर प्रेशर डेल्टा P. आता हा क्वेश्चन मार्क देत आहे तिथं P कन्सिडर करा तुम्ही. लॅपटॉपमध्ये मी जास्त दुरुस्ती करायला गेलो तुम्हाला तिथं तो Pच दिसतोय पण मोबाईल त्याला सपोर्ट करत नसेल त्या Pला बहुतेक त्याच्यामुळे होते ते. डेल्टा P अपॉन P10 इज इक्वल टू P10 मायनस P1 डिवायडेड बाय P10. हे मी तुम्हाला ऑलरेडी आता समजून सांगितलं आहे. मी लिहूनही दाखवलं तुम्हाला. तर हे रिलेटिव्ह लोअरिंग ऑफ वेपर प्रेशर आहे. मग आता इक्वेशन 2 वरनं जाऊ आपण इथं. इक्वेशन 2 काय दाखवतं तुमचं डेल्टा P अपॉन P10 इज इक्वल टू x2. इक्वेशन 2 वरनं ते आपल्याला लक्षात येतं की लोअरिंग वेपर प्रेशर. आता बघा इक्वेशन 2 काय होतं तुमचं तेही दाखवतं तेही इथं ठेवतो तुमचं इक्वेशन. काय इक्वेशन होतं ते इथं बघा इक्वेशन असं होतं ते डेल्टा P इज इक्वल टू P10 इंटू x2 होतं. या इक्वेशनला आपण असं लिहू शकतो x2 इज इक्वल टू रिअरेंज केलं तर डेल्टा P अपॉन P10. ओके म्हणजे डेल्टा P
अपॉन P10 इज इक्वल टू x2 विच इज इक्वल टू, म्हणजे यांचा तो डिफरन्स दाखवलेला आहे. ओके, तर अशा पद्धतीने आपल्याला हे लोअरिंग ऑफ पेपर प्रेशरच्या संदर्भामध्ये सुद्धा सांगता येईल. म्हणजे काय आलं तुमचं, दस रिलेटिव्ह लोअरिंग ऑफ पेपर प्रेशर इज इक्वल टू द मोल फ्रॅक्शन ऑफ सोल्यूट इन द सोल्युशन. म्हणजे ते सुद्धा तुमचं कशावरती डिपेंड करते, रिलेटिव्ह लोअरिंग ऑफ पेपर प्रेशर हे तर मोल फ्रॅक्शनवरती डिपेंड करते. सो रिलेटिव्ह लोअरिंग ऑफ पेपर प्रेशर ऑल्सो द कोलॅगेटिव्ह प्रॉपर्टी, इट ऑल्सो द कोलॅगेटिव्ह प्रॉपर्टी. लोअरिंग ऑफ पेपर प्रेशर इज द कोलॅगेटिव्ह प्रॉपर्टी, बट रिलेटिव्ह लोअरिंग पेपर प्रेशर ऑल्सो इज द कोलॅगेटिव्ह प्रॉपर्टी. ती तुमची कोलॅगेटिव्ह प्रॉपर्टी आहे. मग आता आपण मोलर मासचा विचार करू. इथं मोलर मास कसं कॅल्क्युलेट करता, हाऊ टू कॅल्क्युलेट मोलर मास ऑफ सोल्यूट फ्रॉम लोअरिंग ऑफ पेपर प्रेशर. जो काही सोल्यूट आहे त्या अननोन सोल्यूटचं मोलर मास कसं कॅल्क्युलेट करता येईल त्या संदर्भामध्ये आपल्याला इथं डिस्कशन करायचं, इथं त्याच्यावरती चर्चा करायची. बघा काय सांगितलं त्यांनी, आपल्याला हे माहिती आहे, वी स्टडीड दॅट द रिलेटिव्ह लोअरिंग ऑफ पेपर प्रेशर इज इक्वल टू द मोल फ्रॅक्शन x2 ऑफ सोल्यूट इन द सोल्युशन. म्हणजे यांनी काय म्हटलं तुम्हाला, तर आपण मागचा पॉईंट बघितला, त्याच्यामध्ये काय बघितलं की डेल्टा P अपॉन P10 इज इक्वल टू x2. ओके, किंवा याला आपण असंही म्हणू शकतो, किंवा हे इक्वेशनला असंही म्हणू शकतो, P10 मायनस P1 अपॉन P10 इज इक्वल टू x2. हे दोघं इक्वेशन सारखेच आहेत. तर हे इक्वेशन आताच आपण जस्ट बघितलेलं आहेत. या इक्वेशनच्या मदत घेऊन आपण पुढच्या गोष्टींकडे जाणार आहोत. आता बघा लक्षात घ्यायच्यामध्ये, हा x2 काय तुमचा इथं, तर हा x2 जो आहे, हा x2 काय तुमचा ते क्लिअर समजून घ्या. मी आधी तुमच्यासमोर एक एक मुद्दे आणतो, त्याच्या आधी जे मुद्दे येणारे आहेत ते आधी समजून सांगतो तुम्हाला काय काय असतील ते. हा x2 काय आहेत, तर x2 मोल फ्रॅक्शन आहेत. कशाचं मोल फ्रॅक्शन, मग हा x2 कसं कॅल्क्युलेट करतो आपण इथं, N2 अपॉन N1 प्लस N2. हे सगळं तुमचं मागच्या वर्षी झालेलं आहे, हे सगळं 11वीमध्ये तुमचं झालेलं आहे. अशी मी अपेक्षा करतो की तुम्ही त्या सगळ्या गोष्टी रिमाइंड करतात, तुम्ही त्या रीड करतात. मी तुम्हाला कालही सांगितलं होतं, मागच्या लेक्चरमध्ये सांगितलं होतं व्हिडिओमध्ये, की तुम्हाला 11वीचं तो चॅप्टर आहे जिथं कॉन्सन्ट्रेशन एक्सप्रेस करतात, ते व्यवस्थित वाचा, रीड करा. पुन्हा एक वेळ सांगतो तुम्हाला, नसेल तुमचं झालेलं, नसेल तुम्हाला आठवत, तर एक वेळेस मी सांगण्याचा तुम्हाला पुन्हा प्रयत्न करतो की नेमकं काय आहे हे मोल फ्रॅक्शन. तर बघा काय सांगितलं इथं, मोल फ्रॅक्शन आपण इथं मागच्या वर्षी x1 अँड x2 असं विचार केला होता त्याचा. x1 म्हणजे मोल फ्रॅक्शन ऑफ सॉल्वंट आणि x2 म्हणजे मोल फ्रॅक्शन ऑफ सोल्यूट, असं तो आपण मागच्या वर्षीचा विचार केलेला होता. तर x1चं आपण इथं कसं कॅल्क्युलेट करणार, x1 इज इक्वल टू N1 अपॉन N1 प्लस N2 असं आपण म्हणणार त्याला. ठीक आहे. आता इथं काय तुमचं x2 N2 म्हणजे ज्या कंपोनंटचं आपल्याला काढायचं आहे, त्याचे नंबर ऑफ मोल्स डिवायडेड टोटल नंबर ऑफ मोल्स इन दॅट सोल्युशन. की तुमचं टोटल नंबर ऑफ मोल्स असतील ते मोल्सला त्या डिवाईड करायचं आपल्याला. कशाला, की ज्याचं आपल्याला कॅल्क्युलेट करायचं आहे त्याच्या मोलसाठी डिवाईड करायचं आहे. जसं आता x2 जे आहे तर x2 म्हणजे सोल्यूट पार्टिकलचं मोल फ्रॅक्शन कॅल्क्युलेट करायचं आहे. तर सोल्यूट पार्टिकलचं नंबर ऑफ मोल्स डिवायडेड बाय नंबर ऑफ मोल्स ऑफ सोल्यूट प्लस सॉल्वंट असं आहे ते. जर 3 कंपोनंट राहिले असतात, समजा सपोज तिसरा कंपोनंट राहिला असता, मी म्हटलं असतं ते x3, तर माझं आलं असतं ते N3 डिवायडेड बाय N1 प्लस N2 प्लस N3. 3 कंपोनंट आहे ना याच्यामध्ये. मग टोटल घेतलं आपण, त्याचा टोटलचा विचार करावा लागणार आपल्याला. आता मग हा N काय सर, ठीक आहे सर तुम्ही मोल फ्रॅक्शन सांगितलं, पण मग N काय आहे, ते ना आहे तुमचं नंबर ऑफ मोल्स, अमाऊंट ऑफ सबस्टन्स. मग अमाऊंट ऑफ सबस्टन्स कसं कॅल्क्युलेट करता, हेही आपलं मागच्या वर्षी झालेलं आहे सम बेसिक कन्सेप्टमध्ये. तर N इज इक्वल टू आपण काय सांगितलं तर W अपॉन M. आता W काय तुमचं तर मास ऑफ सबस्टन्स आहे, मास ऑफ दॅट सबस्टन्स, जो काही तुमचं सबस्टन्स असेल त्या सबस्टन्सचं मास डिवायडेड बाय मोलर मास ऑफ दॅट सबस्टन्स. ठीक आहे. मग आपल्याला इथं N1 कॅल्क्युलेट करायचं आहे, तर मग म्हणेल मी इथं N1 इज इक्वल टू W1 अपॉन M1 म्हणेल. तर मला N2 कॅल्क्युलेट करायचं आहे, मी N2 कॅल्क्युलेट करत असताना काय म्हणेल मी इथं N2 इज इक्वल टू
N2 इज इक्वल टू W2 M2. जर मला N3 कॅल्क्युलेट करायचं आहे, N3 कॅल्क्युलेट करायचं आहे, तर मी W3 अपॉन M3 घेईल. मला जर कंपोनंटचा नंबर ऑफ मोल्स कॅल्क्युलेट करायचं आहे, तर त्याचं दिलेलं मास आणि त्याचं मोलर मास यांचा रेशो म्हणजे नंबर ऑफ मोल्स, आणि त्या नंबर ऑफ मोल्सवरनं मी मोल फ्रॅक्शन कॅल्क्युलेट करणार, आणि त्या मोल फ्रॅक्शनवरनं मी इथं लोअरिंग ऑफ वेपर प्रेशरकडे आपण इथं जाणार आहोत. ओके, तर लोअरिंग ऑफ वेपर प्रेशरचं त्याचं रिलेशन काय आहे ते रिलेशन आपण दाखवलं. बघा काय सांगितलं आपण इथं, वी स्टडीड दॅट द रिलेटिव्ह लोअरिंग ऑफ वेपर प्रेशर इज इक्वल टू मोल फ्रॅक्शन X2 ऑफ सोल्यूट इन द सोल्यूट पार्टिकल. म्हणजे डेल्टा काय आहे ते बघायचं, डेल्टा P अपॉन P10 इज इक्वल टू X2. X2 कसं कॅल्क्युलेट करायचं ते बघा, ते सांगितलं त्यांनी. द मोल फ्रॅक्शन ऑफ कंपोनंट ऑफ सोल्युशन इज इक्वल टू इट्स मोल्स डिवायडेड बाय टोटल मोल्स इन द सोल्युशन. मोल फ्रॅक्शन काय ते तुम्हाला इथं इन शॉर्ट सांगून दिलेलं आहे, थोडक्यात सांगून दिलं की मोल फ्रॅक्शन काय तुमचं इथं, तर मोल डिवायडेड बाय टोटल मोल ऑफ द सोल्युशन. जे काय तुमचं सोल्युशनमध्ये टोटल मोल्स असतील त्याला डिवाइड करायचे. बघा कसं, X2 इज इक्वल टू N2 अपॉन N1 प्लस N2. ते तुम्हाला आता मी सांगितलं, तुम्हाला आत्ताच समजून सांगितलं कसं कॅल्क्युलेट करायचं होतं. X2 इज इक्वल टू N2 अपॉन N1 प्लस N2. हा इक्वेशन तुमच्या येतात. मग आता येतं वेअर N1 अँड N2 आर द मोल्स ऑफ सोल्यूट अँड सॉल्वंट रिस्पेक्टिव्हली. सॉल्वंट अँड सोल्यूट रिस्पेक्टिव्हली इन द सोल्युशन. आता याच्यामध्ये एक कंडिशन लक्षात घ्या तुम्ही, की जे काही N2 आहे कंपॅरिझन आपण जास्त करणार वेन वी कन्सर्ट ओनली विथ डायल्युशन कंडिशन आहेत. त्या डायल्युशन कंडिशनमध्ये जो काही तुमचा N2 आहे त्या N2ची व्हॅल्यू ही खूप कमी असणार आहे. द सोल्युशन हेन्स N1 हॅज ग्रेटर व्हॅल्यू, मच ग्रेटर दॅन द N2. दॅट मीन्स इट इज निग्लेक्टेड. तर जे काही तुमचं N1 प्लस N2 आहे ते इज इक्वल टू काय तुमचं इथं N1 येईल. देअरफॉर मोल फ्रॅक्शन X2 इज गिवन बाय, मग तो काय तुमचं इथं X2 इज इक्वल टू काय तुमचं इथं, एक मिनटं, हा X2 जो तुमचा N2 अपॉन N1 प्लस N2 आहे, हा तुमचा याच्या कम्पॅरेटिव्हली निग्लिजिबल आहे, म्हणून तो आपण काय म्हटलं तर याला इक्वल टू N1 म्हटलं. मग तुमचं इक्वेशन काय आलं, X2 इज इक्वल टू काय इक्वेशन येईल तुमचं, X2 इज इक्वल टू N2 अपॉन N1. हे तुमचं इक्वेशन येणार आहे. याला हेच इज इक्वल टू काय असेल तुमचं इथं, डेल्टा P अपॉन P10 असं ते तुमचं इक्वेशन येणार आहे. ठीक आहे, बघू आपण ते इक्वेशन कसं येते ते बघा. X2 इज इक्वल टू N2 अपॉन N1 अँड डेल्टा P अपॉन P10 इज इक्वल टू N2 अपॉन N1 असं ते येते तुमचं इक्वेशन नंबर 2. आता हा N1 N2 कसं कॅल्क्युलेट करता, तर असं काय सांगितलं त्यांनी, सपोज दॅट, एक जस्ट 1 मिनिट, सपोज दॅट. आता सपोज दॅट म्हटलं त्यांनी, वी प्रिपेअर अ सोल्युशन बाय डिझॉल्विंग W2 ग्रॅम ऑफ सोल्यूट इन W1 ग्रॅम ऑफ सॉल्वंट. काय कन्सिडर करायला सांगितलं त्यांनी, आपण सोल्युशन बनवतोय, ते सोल्युशन बनवत असताना W2 ग्रॅम जे सोल्यूट आहे ते सोल्यूट आपण W1 ग्रॅम सॉल्वंटमध्ये ॲड करतो. म्हणजेच काय, ग्लासभर पाणी हे तुमचं W1 आहे, चिमटभर साखर हे काय तुमचं W2 आहे, ते ॲड करतो आपण आणि त्यांचं एक सोल्युशन बनवतो असं त्यांनी म्हटलेलं आहे त्याच्यामध्ये. ओके, मग हा N1 N2 आपल्याला माहिती आहे. N2 काय तुमचा W2 अपॉन M2 अँड N1 इज इक्वल टू W1 अपॉन M1. हे मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलं. ह्या व्हॅल्यू याच्यामध्ये आपण वरच्या इक्वेशनमध्ये पुटअप करू. काय पुटअप केल्यानंतर काय येतं तर बघा आपण इथं बघा, वेअर M1 अँड M2 आर द मोलर मासेस ऑफ द सॉल्वंट अँड सोल्यूट रिस्पेक्टिव्हली. आता ह्या व्हॅल्यू जर वरच्या इक्वेशनमध्ये पुटअप केल्या, मग आपण असं कन्सिडर करू की फ्रॉम इक्वेशन 4 अँड 5, इक्वेशन 4 अँड 5चा आपण इथं विचार करू, तर आपल्याला काय नाही तर X2 इज इक्वल टू डेल्टा P अपॉन P10 इज इक्वल टू W2 अपॉन M2 अपॉन W1 अपॉन M1. हे बघा इक्वेशन मी थोडंसं तुम्हाला इलॅबोरेट करून सांगतो, हे थोडंसं लिहून दाखवतो तिथं. X2 इज इक्वल टू डेल्टा P अपॉन P10 इज इक्वल टू W2 अपॉन M2 अपॉन W1 अपॉन
M1. ठीक आहे. ह्या इक्वेशनला मी तर फक्त इक्वल टू लिहितो. ह्या इक्वेशनला आपण असं सुद्धा लिहू शकतो, W2/M2 मल्टिप्लाय बाय, आता ह्याला आपण ह्या वरच्या बाजूला घेऊन जातो आहे. ही जी काही तुमचं डिवायडेशन आहे त्याला आपण इथं मल्टिप्लिकेशन करतो आहे, म्हणजे ही टर्मसुद्धा तुमची काय होईल, इथं इन्व्हर्स होईल. म्हणजे तुमचं M1/W1 असं ते तुमचं इक्वेशन येणार आहे. ठीक आहे. मग त्या इक्वेशनवरनं आपल्याला इथं M2ची जी काही व्हॅल्यू आहे ते M2ची व्हॅल्यू कॅल्क्युलेट करता येईल. M2ची व्हॅल्यू कॅल्क्युलेट करता आली तर मग आपल्याला काय कॅल्क्युलेट करणं येतं, मोलर मास कॅल्क्युलेट करता येणार आहे सोल्यूटचं. ठीक आहे. बघा इक्वेशन आलं तुमचं. देअरफॉर डेल्टा P इज इक्वल टू P10 इज इक्वल टू W2M1 इंटू W1 इंटू M2. दिस इज आवर इक्वेशन नंबर सेकंड. या इक्वेशन नंबरला आपण जर रिअरेंज केलं, या इक्वेशनला जर आपण रिअरेंज केलं तर आपल्याला W2 ह्या इक्वेशनवरनं आपल्याला M2ची व्हॅल्यू कॅल्क्युलेट करता येईल. ह्या M2ला कॅल्क्युलेट करण्यासाठी आपण काय करू शकतो, इथं W2M1 इंटू P10/W1 इंटू काय तुमचं इथं डेल्टा P येईल. आणि याच्यावरनं आपण ह्या M2ची व्हॅल्यू कॅल्क्युलेट करू शकतो. हे सगळ्यात महत्त्वाचं आपल्याला याच्यामध्ये आहे. आलं लक्षात? सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा हा आहे त्याच्यामध्ये, लक्षात घ्या. नोईंग ऑल अदर क्वांटिटीज मोलर मास ऑफ सोल्यूट M2 कॅन बी कॅल्क्युलेटेड. अशा पद्धतीने आपण ते कॅल्क्युलेट करू शकतो. M2ची व्हॅल्यू आपण कॅल्क्युलेट करू शकतो. ओके. आपण आज काय काय पाहिलं, कशाचा विचार केला, तर कोलॅगेटिव्ह प्रॉपर्टी काय आहे त्याचा विचार केला. कोलॅगेटिव्ह प्रॉपर्टी काय तुमच्या इथं, तर डिपेंड्स ऑन द नंबर ऑफ सोल्यूट पार्टिकल, नॉट ऑन नेचर ऑफ द सोल्यूट पार्टिकल. 4 कोलॅगेटिव्ह प्रॉपर्टी आहेत. लोअरिंग ऑफ वेपर प्रेशर, इल्युशन ऑफ बॉइलिंग पॉईंट, डिस्पर्शन ऑफ फ्रीजिंग पॉईंट आणि ऑस्मॅटिक प्रेशर आहेत. त्यात लोअरिंग ऑफ वेपर प्रेशरचा इन डिटेल आपण इथं डिस्कशन केलं की कशा पद्धतीने लोअरिंग ऑफ वेपर प्रेशर लोअर होते. ते लोअर झालेल्या वेपर प्रेशर कशी कोलॅगेटिव्ह प्रॉपर्टी त्याचा विचार केला. मग आपण रिलेटिव्ह लोअरिंग ऑफ वेपर प्रेशरचा विचार केला, तेही कशा पद्धतीने तुमची कोलॅगेटिव्ह प्रॉपर्टी होते त्याचं आपण इलॅबोरेशन केलं. आणि नंतर मोलर मास आणि लोअरिंग ऑफ वेपर प्रेशर यांच्यातला रिलेशन जो आहे तो रिलेशन दाखवला. आणि आपण रिलेटिव्ह लोअरिंग ऑफ वेपर प्रेशर आणि मोलर मास यांच्यातलं रिलेशन आपण दाखवलं. आणि कसं ते मोलर मास आपण कॅल्क्युलेट करू शकतो सोल्यूटचं, तेही आपण इथं दाखवलेले पाहिलेले. ओके. हा मुद्दा इथं तुमचा पुढचा मुद्दा आहे तुमचा इल्युशन ऑफ बॉइलिंग पॉईंट. तो आपण पुढच्या लेक्चरला त्याच्यावरती डिस्कशन करू. आज आपण इथं थांबू. होप सो तुम्हाला लेक्चर समजलं असेल. काही अडचण असेल तुम्ही मला कॉल करा, मॅसेज करा. मी तुमच्या जे काही कन्सेप्ट आहेत त्या कन्सेप्ट नक्कीच क्लिअर करण्याचा प्रयत्न करेल. ओके. हॅव अ नाईस डे.